फोंटशिरसमधील पासधारक शेतकरी पाण्यापासून वंचित. संबंधित अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांची पिकं जळाली. फोंटशिरस तालुका माळशिरस या ठिकाणी मोठ्या तळ्यातून ओढ्याला पाणी सोडण्यात आले. ते पाणी नीरा नदीपर्यंत पोहोचले असून त्यामधून जवळजवळ 13 बंधारे हे भरून घेतले असून मोठ्या तळ्यापासून ते मोठेवाडी मायनर फाट्यावरील शेतकऱ्यांच्या हातात तोंडाला आलेली पिकं जळाली आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये माळशिरस तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून ओढ्याला पाणी सोडण्यात आले, परंतु लोकप्रतिनिधींना ओढ्याला पाणी सोडत असताना परिसरातील शेतकऱ्यांचं देखील पिकांचं नुकसान होत आहे की नाही हे पाहणं गरजेचं होतं. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे न पाहता माळशिरस तालुक्यातील अधिकाऱ्यांना ओढ्याला पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या असल्याचं शेतकऱ्यांमधून बोललं जात आहे. या ठिकाणच्या शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय झालेला असून संबंधित शेतकरी हे केवळ माळशिरस तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे पाण्यापासून वंचित राहणार असल्याचं दिसून येत आहे. तरी मोठ्या तळ्यामधून जेवढं पाणी ओढ्याला सोडलंय तेवढंच पाणी मेन कॅनॉलमधून तळ्यामध्ये सोडण्यात यावे. तसेच संबंधित शेतकऱ्यांची जी उन्हाळी पाण्याची पाळी राहिली आहे त्या शेतकऱ्यांना पाणी मिळावं अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जाते. तरी या शेतकऱ्यांना पाणी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या मुजोर अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून करण्यात येते. आता एकंदरीत पाहता आपण फोंटशिरस या ठिकाणी आहोत आणि या फोंटशिरसमध्ये जे तळ्यातून ओढ्याला पाणी सोडलंय या संदर्भात या ठिकाणी शेतकरी एकवटलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय एकंदरीत नेमकी तुमची अडचण काय आहे, जे आता ओढ्याला पाणी सोडलंय यावरून काय वादविवाद होत आहेत, या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे, नेमकी काय अडचण आहे तुमची? मी संतोष महामुनी फोंटशिरस. आमच्या सर्व शेतकरी बांधवाची इथं एक मोठं तळं आहे फोंटशिरसमध्ये आणि त्या तळ्यावर कॅनल आहे. ह्या कॅनलच्या वरती आमची सगळ्यांची शेती भिजते आणि ह्या तळ्याच्या पाण्यावर आमचा अगोदर हक्क आहे कॅनलला पाणी सोडण्यासाठी. आमचा कोणाला विरोध नाही, पण जेवढं ओढ्याला पाणी सोडताय तुम्ही तेवढं तुम्ही मोठ्या कॅनलनं पाणी तळ्यात सोडत नाहीत. त्यामुळं आमचं दुसरं आवर्तन काय आता होणार नाही. आमची पिकं जळायला लागली ते आणि दरच वर्षी ह्या असा प्रॉब्लेम येतो आहे की कोणीतरी शेतकरी लोकप्रतिनिधीकडे जातात आणि पाणी सोडायला लावतात ओढ्याला. त्यामुळं लोकप्रतिनिधीचं काम काय, ती फोन करतात आणि अधिकारी लेवलला ते पाणी सोडतात. पण अधिकाऱ्यांचं काम काय, अगोदर ह्या पाण्यावर कोणाचा हक्क आहे त्याप्रमाणे ते पाणी सोडलं पाहिजे. म्हणजे जे तुमच्या हक्काचं पाणी आहे ते तुम्हाला मिळालं पाहिजे असे तुमचे म्हणणं? हां, बरोबर, अगदी बरोबर. आणि पाणी हे सगळ्यालाच मिळालं पाहिजे, परंतु अगोदर आमचा हक्क आहे. आमच्या जमिनी त्या कॅनलला गेलेल्या आहेत त्या आणि पहिल्यापासून त्या कॅनलवर भिजणाऱ्या आमच्या शेती आहे. आम्हाला उन्हाळ्यात तर फार पाण्याची अडचण येते, तर ही पाणी आम्हाला सोडलं पाहिजे. दुसरं आवर्तन आमचं लगेच निघालं पाहिजे, पण आता पाणी तळ्यात तेवढं शिल्लक नाही. मग आता अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता ते म्हणते ते आता हे आवर्तन निघण्यासाठी आम्ही पाणी सोडणार आहे. मग याबद्दल काय म्हणणं आहे? पाणी सोडणार आहे, पण त्या तळ्यात पाणी पाहिजे ना. आता पाणी सोडून काय उपयोग आहे? आता त्या प्रेशरनं पाणी मोठीवाडीपर्यंत जात नाही. जवळजवळ हा कॅनल 14 किलोमीटरचा कॅनल आहे आणि प्रेशर जर पाण्याला असेल तर त्या टेलला पाणी जाणार आहे. किलोमीटरवर जात मोठीवाडीपर्यंत पाणी जात नाही. मग आता या ओढ्यावर किती बंधारे भरलेले आहेत? काय आतापर्यंत किती बंधारे? 13 बंधारे भरलेले आहेत. आता इंदापूर तालुक्यात पाणी गेलं ह्या आपल्या ह्याचं तलावाचं पाणी इंदापूर तालुक्यात गेले. शेतकरी पाण्यासाठी हैराण असताना या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळं हे वेस्टेज पाणी जातंय असं म्हणायचं का? 100%. अगदी बरोबर आहे. तुगलकी कारभार चाललेला आहे. कोणीतरी फोन केला की लगे अधिकारी पाणी सोडतोय आणि आमच्यावर अन्याय केला जातोय. तरी तुमच्या आवर्तनासाठी पाणी सोडावं असे तुमचे म्हणणं आहे? हा, आमची कळकळीची विनंती आहे की पाणी लवकर सोडावं. तुमचं काय म्हणणं आहे? एकंदरीत आता हा जो प्रकार घडतोय या प्रकाराबद्दल काय सांगाल? नाही, भरपूर म्हणजे असं आहे की शेतकऱ्याची मोठी पंचायत आहे पाण्याची. कारण का जर असं पाणी जर सुटलं तर शेतकऱ्याला खालच्या पाणी प्यायला सुद्धा राहणार नाही. पिकाचा तर विषय आता जळलेलीच आहेत पिकं, पण पाणी प्यायला सुद्धा राहणार नाही हक्काचं पाणी असून. कारण का असं बंधारा भरण्यात काय एवढं म्हणजे तत्व आहे का? आणि बंधारा भरून फायदा आहे का ह्या दिवसाचं? हां, त्याच पट्टीत वरून मोठ्या कॅनलचं पाणी सोडायला पाहिजे ना. मग त्यांनी तसं जर ह्याला सोडायचं असलं वड्याला तर हां, अशी आमची मागणी आहे. कारण का आता पिकं तर जळून गेली, परत असल्या उन्हाळ्यात पाणी प्यायला सुद्धा राहत नाही शेतकऱ्याला. कारण का 14 किलोमीटरचा हे फाटा आहे. मग सगळ्याला पाणी थोडं थोडं जर गेलं तर पेज तरी भागेल पावसाळ्यापर्यंत. हीच विनंती आमची आहे. मग आता काय मागणी आहे तुमची? आमची काय मागणी नाही. आमची पाणी आता पाळीची दुसरी काढायची, तीच पाळी निघत नाही अशी आमची शक्यता आहे. आम्ही फाट्यावरून जाऊन कॅनलवरून जाऊन आलो आहे, तर ती पाळीसुद्धा भरपूर सगळ्या शेतकऱ्यापर्यंत पोचल अशी खात्री नाही.
मामा, आता एकंदरीत ह्या प्रकाराबद्दल तुम्ही काय सांगाल? एकंदरीत आता शासन प्रशासन असेल ह्या गोष्टीकडे कसं पाहतंय, काय सांगाल? आमचा वड्याला सोडायला विरोध नाही, पण आम्हाला वरनं जी पाणी सोडायचं आहे त्यांनी सोडलं पाहिजे रावसाहेबांनी. कोणाही तरी फोनवरनं काहीतरी लोकप्रतिनिधीच्या ह्याच्यावरून सोडून फोन केला की लोकप्रतिनिधीला काय दोन्ही पार्ट्या जाणार, सोडा म्हणणार. पण त्यांनी सगळी माहिती सांगितली पाहिजे ना, अधिकाऱ्यांनी माहिती सांगितली पाहिजे. बरोबर. हां, की बाबा पाळी निघत नाही, त्यांचा हक्क आहे पाण्यावर कॅनलच्या. आमचं पास भरून घेते ती, पैसे घेते ती. मोठे वडे अधिकाऱ्यांना काय सांगाल तुम्ही आता आमच्या या चॅनलच्या माध्यमातून? आम्हाला वरनं पाणी सोडावं आणि आमची दुसरी पाळी काढावी. हां, आता आम्ही पण आमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलंय की दुसरी पाळी काढण्यासाठी आम्ही आता आवर्तन सोडतोय, परंतु एक्झॅक्ट त्या कॅनलमध्ये तेवढं पाणी आहे का? तळ्यामध्ये पाणी नाही त्याच्यात, तेवढं पाणी पाळी निघत नाही. मग आता अर्धीच पाळी नाही ना आता शेतकरी अर्धी पाळी. पिकाचं नुकसानच होणार. हो, नुकसानच होणार. लय मोठं नुकसान. हां, पास भरून दिले ते पाणी शेतकऱ्याला. तुम्हाला मिळालं पाहिजे अशी हां. तुमची म्हणणं आहे. आणि 2 बरोबर. पाळ्यात पास भरून दिलं किती वर्षापासून असं घडतंय? हे गेल्या वर्षीपासून. गेल्या वर्षी. हां, दुसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष. हं. म्हणजे या गोष्टीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं पाहिजे हो. असं तुमचं म्हणणं आहे. आणि सो खर्चानं कॅनल दुरुस्त करतोय आम्ही. फाटा दुरुस्त करतोय आम्ही. हां, एवढे मोठे पैसे शेतकरी घालून खर्चानं फाटा दुरुस्त आम्ही करतोय. बरं बरं. हा, ह्या 2 वर्षात देते आपलं या वर्षात. नाही ह्या वर्षाचा विषय नाही, पण दरवर्षी आपण वेळेवर तुमचं तुम्हाला पाणी मिळालं पाहिजे अशी तुमची मागणी हो. आहे.